आपण प्रार्थना करूया. परमेश्वर करणारा बाबा, सुंदर दिवसामध्ये तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या परमेश्वराच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया. आपण पवित्र आत्म्याविषयावरच विचार करणार आहोत की पवित्र जो आत्मा असतो सर्व व्यक्तीला चांगली बुद्धी, ज्ञान, मार्गदर्शक करत असतो आणि सगळ्याची नीतीने, दयेने राहण्यास शिकवतो. तर आपण इपिसी मध्ये 4 अध्याय वचन 30 ते 32 पर्यंत तिकडे स्पष्ट असं भाषा दिलेली आहे. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा जो असतो तो त्याला सतावायचं. आपल्या पापामुळे आपण त्याला सतावतो. तर वचन घे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी करून प्राप्त केलेल्या बघा मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगी मुद्रित झालेले आहे. आपण आपल्या जीवनात जो पवित्र आत्मा मिळालेला आहे त्याच्या अपोजिट आपल्याला जायचं नाही. कारण पवित्र आत्मा माणसाला पवित्र बनवतो, पवित्र बुद्धी देतो, पवित्र सर्व शिकवतो. कारण जितका मनुष्य पवित्र बनतो आज्ञा तो आशीर्वादित बनतो. हालेलुया. आता जेव्हा वचनामध्ये तुम्ही चालणार चांगल्या गोष्टी घेणार तर तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये वाढ करणार. सर्व प्रकारचे करूपद, संताप, क्रोध, कल्पना, वनिंदा, एकासाठी दुष्टपणासह जो पवित्र आत्म्यामध्ये जीवन जगतो ते असे आचार विचार चुकीचे करत नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याबरोबर राहणारा रोज पवित्र आत्म्याविषयीचं मनचिंतन करतो. कोणाच्या चुकीचा विचार नाही, याची निंदा नाही, त्याची निंदा नाही, त्याचा नफरत नाही, त्याचा द्वेष नाही. तो पवित्र आत्मा पवित्र 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 चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. मी आता वस्त्र पवित्र घातला म्हणून मी पवित्र झाला का? नाही ना. वस्त्राने मनुष्य पवित्र होत नाही. समजलं? हालेलुया. मत्तेमध्ये 23 अध्यायामध्ये दिलेलं आहे. ताट वाटी बाहेरून साफ आहे, मनातून दुसऱ्याविषयी वाईट आहे, महिला आहे. हालेलुया. तर ही जी आपल्याला जी शिकायचं आहे ही आपली चॉईस, आपलं मन करते की आज मला वाईट घालायचं आहे. हालेलुया. माझे निर्णय होते पूर्णपणे स्वच्छ कपडे म्हणजे पवित्रच, फक्त पांढरेच कपडे घालायचे. पण पांढरे कपडे पवित्र असतात असं मी सांगू शकत नाही. हालेलुया. कपड्याचं महत्व नाही, आपल्या आतमध्ये जे देवाचा पवित्र आत्मा आहे तो खिन्न झाला नाही पाहिजे. हालेलुया. आता तुम्हाला माहितीये हालेलुया पौलाने बरोबर प्रेषितांच्या कृत्यामध्ये 19 अध्याय 12 पासून वचन दिले. पौल होता, पौलाने रुमाल फडके बरोबर ते घेतले आणि त्यांनी रोग्यावर टाकले, ते बरे झाले. बरोबर. म्हणजे त्यांना जेव्हा पवित्र आत्मा मिळाला तेव्हा त्याच्यातल्या सर्व चीज ज्या वस्तू ज्या होत्या त्या पण पवित्र झाल्या. तुम्ही जेव्हा पवित्र आत्म्याने भरले जातात ना तेव्हा सर्व गोष्टी पवित्र होतात. बोलण्याने पवित्र, सांगण्याने पवित्र, हर चीज मध्ये पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आता मी सांगेल ते काय आहे, रुमाल आहे. हा आता हा घे नाही, इकडे कोणाला टाक असा ते. आता तुम्हाला त्याच्यातून काहीतरी बघायला मिळालं. बरोबर. हालेलुया. 2 व्यक्तीला तुम्ही काय काढलं असेल नाही ना. बरोबर. आता आपल्याला दिलेली एक आज्ञा असते, आज्ञाचं सामर्थ्य. बरोबर.
परमेश्वर ज्याला निवडतो तो आज्ञाने निवडतो. मग त्याला आज्ञा देतो. मत्ती 28:19-20 ज्याला पवित्र आत्मा मिळालाय ना तो आज्ञावर शिकवतो. पण आम्हाला आज्ञा मान्य नाही. कधी पण तुमच्या प्रार्थना कमी झाल्या ना तर देवाच्या आज्ञा कमी होतात. लक्षात ठेवा. तुम्ही प्रार्थना वाढत गेला तशा देवाच्या आज्ञा वाढत जातात आणि आपल्याला खूप फायदे होतात. माइंड फ्री. जेवढा तुम्ही माणसाचा सहवास ठेवेल तेवढा राग, नफरत, हेवा, द्वेष हे होईल. पण जेवढा देवाशी सहवास ठेवेल तेवढा प्रेम, दया, शांती हे लक्षात ठेवा. पाहिजे तुम्ही स्वतः सर्वे करा. मी जास्त माणसाशी बोलल्यावर माझे फायदे जास्त होतात का माझ्या जीवनात नुकसान जास्त होत. आता मी इकडून तुम्हाला बरोबर प्रचार करत आहे. तुम्ही मला रोज भेटत जा, मी बोलत जा. मी एक ना एक दिवस तुमचा अविश्वास मला दिसेल. बरोबर. आणि माझ्यावरचा पण तुम्हाला अविश्वास दिसेल. कारण आता आपल्या जोडीला आहे हा प्रश्न माणसं. पण जेव्हा पवित्र आत्मा येतो ना तर सगळं पवित्र 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 पवित्रच होते आणि त्याच्यातून इतकं मोठं सामर्थ्य प्राप्त होते की त्या माणसाचं जीवन पवित्र आत्म्याने भरपूर झालं. वचन घ्या. त्याच्यात काय शिकवलेलं आहे. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. काय सांगते. कनवाळू व्हा. जशी काय सांगते. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तशी क्षमा केलेली आहे एकमेकांना क्षमा. पण जेव्हा येशूमध्ये येतो बघा आणि येशूच्या सांगण्यावर चालतो तेव्हाच तुम्ही लोकांना क्षमा करणार. नाहीतर काय सांगते माहितीये ना. मेला तरी चालेल पण तुला क्षमा करणार. तुला म्हणजे पापात पडलं तरी चालेल, पापाचं वेतन मरण आलं तरी चालेल पण क्षमा करणार. शेणीचा मनुष्य तिकडे देवाजवळ राहील तर क्षमा केलीच नाही तर देवाजवळ थोडंच राहणार आहे. त्या माणसाजवळ पण थोडंच राहणार आहे. बायबलच्या पूर्ण शिक्षणाकडे आम्हाला लक्ष पुरवायचं. दाविदाला पण वाटत होतं स्तोत्रमध्ये 190 तुम्ही वाचला ना तो तुम्हाला एकदम परफेक्टली शिकवलं. तो पण काय काय बोलत होता लोकांना रागामध्ये, नफरत, द्वेष. एवढा नम्र मनाचा. अर्निया सगळ्यात मोठा बोटालावर एकदम नम्र मनाचा. त्याची दया एवढी होती ना. त्यावेळी रागिष्ट पण होता तसा. अर्निया लागलं तर मी काय करायचं. अर्निया असा प्रश्न होता पण त्याचं तोंड देवासाठी एक उत्साहित होत. देव त्याला वाळत होता. चाल रे पुढे चालला. मग त्याला माणसापासून दूर जाणं सांगते. इकडे इकडे आज माझ्या जोडीला आलेली आहे. ही सगळी माणसं आहे याचा भार तुला झेपणार नाही. आलेली आहे. जगात बघा त्यांनी 6 लाख लोकांना मी सर्वेशातून बाहेर काढले. देवाने दोघांची मनं तयार केलेली होती. मोशीचं मन नम्र केलं, फारूचं मन कठोर केलं. माझ्यासारखा कोणीच नाही. त्यांनी त्याची विचार घेतली. परत देवाने मन याला दिलं याचे विचार केले. नम्रता. हरलिया एकदम नम्रता. हरलिया पण सगळ्यात नम्रता, दयाळू, प्रेमळ शेवटी प्रभू येशू. बायबल मध्ये सगळ्यात चांगली व्यक्ती 2 होती. एक मोशे आणि एक एलिया. दावीद होता त्याला होता नम्र दीन मनाचा होता परंतु तो मोहासाठी अत्याचार. खूप मोठे बायबलचे आहे. त्याची इतिहास इथं महान व्यक्ती आहेत. आपण तर पापी आहेत. अशा महान व्यक्तीची नावं घ्यायला सुद्धा आपल्याला फार कठीण. माझं मत काय माहितीये. या पृथ्वीत आपण प्रवासी आहे. कधी प्रवास संपेल माहिती नाही. पण या शरीर हे देवाचं घर आहे. बरोबर. आणि या शरीरात या घरात देव आणि मी राहायला पाहिजे. तुम्ही तुमच्या या घर बांधलेल्या घरात राहतात की नाही. मग तसं या हृदयाच्या घरामध्ये देव आहे आणि या घरात तुम्हाला राहायचं आहे आणि येशूला पण राहायचं.
मग ते आपण चांगल्या दृष्टी चाललं तर मेन, पण शैतानाला जर ठेवलं असेल तर एक घर कोसळेल. त्या घरात आजार, संकट, आपत्ती, दुःखी, टेन्शन, मानसिक तणाव सगळे गुण येतात. चांगल्या गोष्टीला वाईट आणि वाईट गोष्टीला चांगलं वाटणं हा प्रश्न आहे. म्हणून त्याच्यामध्ये प्रश्न सोडण्यासाठी दिले पवित्र आत्मा. योहान 14:26 सगळ्या चांगल्या गोष्टीची तो आठवण देतो. आता इकडे पाप आहे ते तिकडे बघू नको, ते पाप आहे ते तुला सतावणार, बघू नका. जे चांगलं आहे देवाने दिलेला पवित्र आत्मा, ते चांगलं आहे ते बघा, त्याच्याकडे लक्ष द्या. मग पवित्र आत्मा तुमच्या उतरेल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. अगोदर 20% बघितलं तुम्ही बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला या गोष्टी बघायच्या आहे. करिंथीकरास पौलाने सांगितलेल्या गोष्टी 12 पहिल्या पत्रात 7 पासून पुढे आपण चेकिंग आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी, बघा काय, सार्वजनिक हितासाठी एक एक व्यक्तीला होते. किती लोकांना होते? एकेकाला ना, काय बोलत नाही. सार्वजनिक हितासाठी एकेकाला. मला एक मिळालं गिफ्ट, तुम्हाला मिळालं एक गिफ्ट, हे सगळ्यांना मिळालेलं आहे. हे गिफ्ट सांभाळायचं बरोबर नाही. बघा एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचं वचन. कसलं ज्ञान. आता हे ज्ञान आहे, चांगलं लोकांना द्या, चांगलं बनवा, चांगलं करा. एखाद्याला ज्ञानाचं वचन मिळते. आता ज्ञान चांगलं घ्यायला आहे, घेतलं तर ज्ञान तुम्हाला सापडेल. पण ज्ञानच चांगलं नसेल तर घेता येणार नाही. एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन काय. आता तो आत्मा समजणार नाही. हे बघा मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. आता तुम्ही 20 वर्षापर्यंत असतील ना प्रार्थना, 24 वर्ष. अरे 24 वर्षापर्यंत हे टिकलेले आहेत, बाकी सगळे टिकले माणसं. 24 वर्षात कितीतरी अनुभव बघितलाय म्हणून तुम्ही इकडे जोडलेले राहते बरोबर नाही. हालेलुया. 24 वर्षाचं डिसिजन तुम्ही घेतले. हालेलुया. आता या 24 वर्षामध्ये मी तुमच्याकडे पाणी मागितलं, मावळं संपलं. हालेलुया. काहीच नाही म्हणजे बोलू शकतो. मग हा प्रश्न आम्ही शिकायचा की जो पवित्र आत्मा ज्याद्वारे उतरतो तो त्या जीवनामध्ये सगळं चांगलं करायला शिकतो. आणि जिकडे पवित्र आत्मा आहे तिकडचे सर्व दुष्ट आत्मे हळूहळू बाजूला लक्षात ठेव. आणि पवित्र आत्मा सगळं पवित्र 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 कार्य करतो. आम्हाला शिकायचं, आम्ही शिकतो तेव्हा आमचं जीवन बदलतं. आम्ही काय माहितीये का, आमच्यामध्ये स्वतःला आत्मपरीक्षण करायचं. लक्षात ठेवा, स्वतःला आत्मपरीक्षण करा. आपल्यामध्ये कधी कधी एखाद्या व्यक्ती चांगलं करते त्याच्याविषयी नफरत निर्माण होते, राग निर्माण होते, द्वेषवा होते, त्याच्याविषयी विरोध बोलतात, लिहितात करतात. पण ते परिणाम आपल्या स्वतःला धोक्याचं असतं. लक्षात ठेवा. कारण मग ते 26:14 पासून एक जुदास होता. हे जुदास मध्ये शैतान शिरला आणि शिरल्यानंतर जुदास येशूच्या विरोध वागायला सुरुवात झाली. हालेलुया. कोणाच्या या हाड दुखतात. आता तुम्ही जर प्रभूमध्ये आहे, वचनात आहे, शिक्षणात आहे, आताचा काळ आहे, लोक तुम्हाकडे येतील. थोडीशी प्रार्थना केली, अरे काय प्रार्थना, तो आत्मा दुष्ट असेल. कुठल्याही पापामध्ये असणारे व्यक्ती, पापात असणारे व्यक्ती, त्याच्यामध्ये सगळे मोह असतात. आणि मोहा, आता दारू प्या,
पार्टी करा, काय पण करा. 3 अगोदर मी मुद्दे दिलेले होते. या मुद्द्यातला कोणताही मुद्दा तुमच्यामध्ये रुजला ना तर तुम्ही गेले. हे शास्त्रामध्ये तुम्ही बसा, एकांत बसा, तुमची पारख कशी आहे बघा. जेव्हा हे वचन तुम्हाला जेव्हा कंटाळायला सुरुवातीला वाचायला, तेव्हा सावध राहायचं की दुष्ट आत्मा माझ्यामध्ये, पवित्र शब्द मी बाजूला करायला लागलो तो दुष्ट आत्मा माझ्यामध्ये आला. आणि पवित्र आत्मा माझ्यामध्ये आला तर मी बायबल वाचायला लागलो तर दुष्ट आत्मा बाजूला होतो. हे कार्य असं असते ना, त्याच्यात कोणाची निंदा नाही करायची, कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाची गवा करायची नाही. भले कितीही सामर्थ्य येऊ दे, सगळ्यांना समान. किंवा होता 12. आता मी सांगेल, तुम्ही एवढ्या वर्षात प्रार्थनेला येतात, आज नाही तुम्हाला दान मिळालं, दान द्यायला मी नाही, दान द्यायला परमेश्वर 1500. तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये संपूर्ण ज्ञानाने, दानाने, वरदानाने शिकतील तेव्हा तुम्हाला सामर्थ्य मिळेल. देवाच्या प्रत्येक गोष्टी आहेत ना, ते आत्मपरीक्षण करून करावं लागतं. कंट्रोल. आता गरमीचे दिवस आहेत ना, गरमी लागते का थंड लागते, कंट्रोल करायला लागते की नाही, नाही होत. वही असेल ती अशी करते. आता जर मी तुम्हाला सांगतो, कमीत कमी 10 लोक इकडे बसलेले असे आहेत की त्यांच्या पाठीवरून घाम आले नाही त्याने आपलं. आता आज तुम्ही या परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं जीवन आहे ते बघा. हे मंदिर आहे, हे शरीर तुमचं त्याचं मंदिर आहे. मग त्याला माहिती आहे या सर्व प्रश्नाचं उत्तर. मी आपली अवय नाही, हे अवय परमेश्वराचे. या अवयांमध्ये जरा सुद्धा पाप नाही. आणि जर पाप ठेवत असेल तर शरीर कुठेतरी काळीने भरलेलं आहे. ही डोळा दिवा आहे आणि दिव्यामध्ये लक्षात ठेवायचं की प्रकाश कशा प्रकारे आहे. मी एकच हे बघा, माणसात खायला नाही मिळालं, प्यायला नाही मिळालं, माणसात फक्त दुसऱ्याच्या गरजेला जो मनुष्य धावत जातो ना, तेव्हा त्याला ती वरदान आहे. तुम्हाला माहिती आहे की मी प्रभूजवळ असतो. प्रभूने सगळं पाहिलं, उत्पत्तीमध्ये जर सुरुवात केली किती चांगलं आहे. मला या विषयावर नंतर जायचं सांगतो. मला फक्त सांगा, तुमच्या डोळ्याने काही चांगलं बघता येते? बघता येते का? बघता येते? कोणाशी डोळ्याने चांगलं बघवणार नाही, कारण डोळे कसे दिले आहेत चांगलं बघायला, पण दिसत. आपल्या प्रत्येकाला देवाने चांगलं जीवन दिलेलं आहे, बरोबर. जेव्हा आमचं चांगलं दिसते ना, तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याशी चांगलं राहते. आमच्या डोळ्यात चांगलं नाही तर समोरची व्यक्ती आमच्याशी चांगलं नाही. कशाला? कारण मी तुम्हाला सांगतो, कारण प्रेषित 1:24 येते, सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर, त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराने वास केले. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये चांगले गुण आहेत. हालेलुया. मग देवाचे चांगले गुण आम्हाला जेव्हा मिळतात तेव्हा आम्ही चांगलं बनतो. हालेलुया. समजलं? ही दुनिया आहे, या जगात फिरा तर तिकडे बघितलं तर बरोबर नाही, तिकडे बघितलं तरी बरोबर. विचार पण बरोबर पाहिजे. ज्या माणसाचे विचार बरोबर आहे ते समोरचा पाहणं पण बरोबर असं. बघा देवानी कसं बनवलं, सृष्टी कशी बनवली. प्रकाश प्रकाश आला की नाही, प्रकाश अंधकारात कसं पडते. अरे काय बोलला? प्रकाश हो नाही बोलला ते झाला, मी बोलला झाला चमत्कार. काय झालं तुम्हाला? अंगाला शार आले, बरं वाटलं त्यांना. हालेलुया. 3 व्यक्तीला काहीतरी झालं, बरोबर. आता जो हा प्रश्न आहे तर शब्दाची ताकद, समजलं. देवानी शब्द दिले ना ते सांभाळा. बघा आता मी तुम्हाला एक सांगतो, तुमचा विश्वास आता माझ्यावर आहे, पण तुमची थोडी थोडी प्रार्थना कमी झाली ना, तर विश्वास असला तर मला सांगा. नाही, तुमचा विश्वास राहणार नाही. तिथे शैतानी विश्वास आहे. यादी बागेत मी अनुभव घेतो, ते सांगतो की जुदास कसा फसला, बरोबर, आदाम कसा फसला. मी एक क्षणी करू, मी निंदा कोणाची करत नाहीये, कोण फसतो कसा, तो फसला तर मी काही फसला पाहिजे. मला सावध राहिलं. मी गाडी घेऊन चाललाय, तिकडे बसले गाडी माझी,
हालेलुया. दुसरा आला बघणार, मी याच रस्त्यात जातो, बाजूतून कट मारतो, तो पण बसेल, कारण बसून पुढे गेला, तो इकडून गेला, तो तिकडे पण बसला, कारण चिकन झाले. तसं हे जीवन आहे. या जीवनामध्ये ख्रिस्त नाही तर आम्ही फसणार. ज्या माणसाला प्रार्थनेचा कंटाळा आला तर त्या टायमाला समजून घ्या का आपला पत्ता कट झाला. देवाने प्रत्येकी व्यक्तीला हर एक शिक्षण दिले. मी तुम्हाला एकच आमंत्रण करेन, प्रार्थनेला आहे. बाकी नाही काय बोलणार, कारण मला दुसरं बोलता येत नाही. कारण जिंदगीमध्ये सगळं चांगलं पाहिजे असेल ना, तेच मी तुम्हाला सांगतो ना, माझ्याकडे आत्म्यापासून अनेक दान आहे. तुम्हाला समोर काय फायदा होणार आहे, मला मिळणार आहे काय बक्षीस? तुम्ही काय देणार? 10 करोड देतील मला, बाकी काय देणार? काय देणार आहे मला? काहीच देण्यासाठी तुमच्या जवळ नाही, तुमच्या जवळ काहीच नाही देण्यास. पेत्राने प्रेषितांच्या कृत्यात 3रा अध्यायाचा मी अनुभव तुम्हाला दिली नाही. पेत्राने काय सांगितलं? माझ्याकडे 16 रुपये काही नाही, जे आहे ते देतो, ये घे. अरे मन चांगलं, गुण चांगले पाहिजे, शिक्षण चांगलं पाहिजे, नियम चांगले पाहिजे, विधी चांगले पाहिजे, तर सगळं चांगलं होईल. समजलं? हालेलुया. मनुष्य स्वर्गात जायला कधी बघत नाही, सगळीकडे जातील. कोणीतरी सांगितलं तिकडे देव आहे, इकडे देव आहे, तिकडे देव आहे, तिकडे जातील, पण त्यांना कळत नाही. मत्ते 24 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताने 24व्या वचनापासून बघा स्पष्ट दिलेलं आहे. 24 अध्याय पूर्ण वाचलं तर तुम्हाला सगळं होईल ना. आता हे शेवटला काय होणार आहे त्याची इतिहास सगळं मुश्किल आहे. जे फक्त प्रार्थनेने जीवन जगणारे लोक आहेत ते शांतीने समाधानी होणार. जे मोबाईलच्या मागे, टीव्हीच्या मागे, गाडीच्या मागे इकडे तिकडे फिरणं तुमचं भविष्य फार खतरनाक परिस्थिती. अचानक घटना आहे ते सगळं तुम्हाला नाही कळणार ती, कारण तुम्ही अद्याप त्याची ओळख घेतली. वेळ मिळाले ना, बायबल नका वाचू, पण बस शांत बस, डोळे बंद करून देवाविषयी मला चिंतन न स्वतःची पाप कबूल बस. बायबल उघडलंच पाहिजे ना. आंधळा काय बायबल वाचणार आहे का? आंधळा बायबल वाचणार आहे? आत्म्याचं बायबल चालू करू. मी तुम्हाला माहितीये, जातपर्यंत मी खाली जाणार म्हणजे रूम मध्ये बसणार, दरवाजे इकडे सगळं तुम्हाला बंद दिसणार, काहीच दिसणार. गाडी फक्त गाणी लावणार, गाड्याचाच आवाज ऐकतो मी, बाकी काय नाही. पण मला माहिती मी फक्त देवाशी बोलतो, जेवढं गुडघे टेकून प्रार्थना करतो तेवढे करतो, ज्याच्यासाठी मध्यस्थी करायची तेवढी मध्यस्थी करतो, बायबल वाचायचं तेवढं वाचतो, आणि पूर्ण देवाशी एकमत आहे. कारण पहिले शिकलेले लोक नव्हते होते. मोशे पहिला सर या पृथ्वीमध्ये आला. मोशे पहिला शाळा तो शिकला. मोशे माहितीये तुम्हाला? 10 आज्ञाच्याद्वारे माहितीये. मोशे पहिला सर होता या शाळेमध्ये लिखनाद्वारे, आणि आदाम पहिला आज्ञाच्या द्वारे शिक्षक होता. त्यावेळेला शाळा नव्हती, पुस्तकं नव्हती, वया नव्हत्या, फक्त ज्ञान. आदामाने सर्व प्राण्याची नावं दिली. आदामाला 2 मुलं झाली. उत्पत्ती 4 अध्याय. एकाचं नाव होतं काईन, एकाचं नाव होतं आबेल. पदरीन ओढ नाही. आता मला काही विषय काढायचा आहे तुम्हाला. तुम्ही नक्की मुलं कोणाची आहेत? परमेश्वराची आहे का मानवाची आहे? नाही, परमेश्वराची नाही, मानवाची. परमेश्वराची व्हायची असेल तर परमेश्वराची नियम आणि आज्ञा पाळावं लागेल, कारण मानव परमेश्वराचा नाही. परमेश्वराकडे आल्यावर तो परमेश्वराचा होतो. योहाने महाराज दिलेला आहे. आता काईन जो होता, परमेश्वरी त्याला सांगितलेलं होतं काय? उत्पन्नाचा हिस्सा मला दे. काहीने शेतकरी झाला, शेताचं सगळं जमा केलं, बरोबर? आईला पैशाचा लोभ आहे.
हे दिलं तर मला दुसरं काय काय मिळेल. तर काहींनी जमा केलं, नको नको एवढं मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते, देवाला एवढंच दिलं तरी बरं झालं. त्यांनी काय केलं, पाव हिशामधला पाव हिस्सा काढला आणि त्या हिशामध्ये पाव हिशामधला पाव हिस्सा एवढं अवघड असं एवढूच घेतला आणि सांगितलं घे, देवाला सांगतो माझ्याकडे एवढं सैनिक आहे, तुम्ही प्रत्येकाने 10 हिस्सा दिला तर माझ्या सैनिकाला काहीतरी खायला देईल. किंवा 4 देवदूत होते, बाकी देवदूत दुसरे अलग होते, सैनिक अलग होते. हे सगळं बायबल मध्ये नाही. पवित्र आत्मा ज्याला माहिती आहे ना तो सांगेल तुम्हाला सगळं कुठे काय 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 काय. हा, शिकल्याशिवाय तुम्हाला परमेश्वराचं दर्शन येणार नाही, समजलं. आता जेव्हा त्यांनी हे केलं तर त्याला आवडलं नाही. तर काहींच्या गोष्टी ठेवल्या तशा. आबेलाने दिलं ते मस्त सुंदर एक कोकरूड, म्हणजे कळपातलं सुंदरात सुंदर वस्तू त्याला दिली. मला सांगा तुमच्याकडे असं काहीतरी वस्तू आहे सुंदर, वस्तू हा माणसाला मी सांगितलं, तर देव पित्याच्या कार्यास देऊ शकतात का? नाही देऊ शकत. 1000 रुपये कमावले तर 200 रुपये गरिबांना खायला देतील का? माझंच मुश्किल झाले. 20 रुपये काढून देतील, दिले ते पण बरे ते पेटीत पडतात 20-20 रुपयाच्या नोटीवर. अरे आठवड्यातला कोणता मनुष्य दशांश नाही काढू शकत, कारण जर हे 20-20 रुपयाचं खाणं नेहमी तुम्ही जेवतात ते सुद्धा तुम्ही 20 रुपयाचं देऊ शकता. हॉटेलमध्ये एकदा जाऊन बघा. मी ते नाही सांगत तुम्हाला, एक उदाहरण सांगतो. कारण आठवड्यामध्येच पहिल्या पत्रात 16 दिन आठवड्यात शिवनी पौलाने सांगितलं मी याच्या अगोदर वर्गाने काढून टाका, पहिलीच वर्गाने आठवड्यामध्ये ती समा म्हणून मी सांगितलं माझ्याकडे कारण तो तुम्हाला मोठा आशीर्वाद. तर बघा, तर आबेलचं दान पोहोचलं. इब्रियन 17:4 वाचत असेल, आजपर्यंत ते दान आहे. तुमचं दान आजपर्यंत जर टिकत असेल तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. ज्या लोकांची दानं आजपर्यंत दिलेली आहेत, त्या लाद्या आहे, त्या मजुरी आहे, तेवढं दिलेलं आहे लोकांचं आहे, माझं नाहीये. ते त्या जागेवर बसून ते फायदा घेतात आणि त्याचा फायदा स्वर्गात तुम्हाला. मला नाही, माझा काहीच नाही फायदा, कारण मला माझं जवळ काहीच नाही, मी सगळं शून्य आहे देवाचं. अगदी आबेलचं दान सगळ्या प्रमाणामध्ये फेमस झालं आणि ती दिशा आजपर्यंत तो जो नियम लागू केलेला होता ना तो तिथून होता. ज्याकडे पवित्र आत्मा आहे तोच दान धर्म करू शकतो टायमाला आणि तो स्वर्गाचा हिस्सा तयार. हे बायबलचे मुद्दे आहे. पवित्र आत्मा सर्व गोष्टी जीवन 14:26 आठवण करून देईल. हे चुकते, हे पाप आहे, हे पुण्य आहे, पवित्रता आहे, चांगलं आहे, काय काय तो आठवण करून तुम्हाला साठीवर आणून ठेवेल आणि तुमच्या द्वारे चांगलं करायला सुरुवात. कोणाच्या छातीत आपण जर प्रभूमध्ये आहेत, वचनात आहेत, शिक्षणात आहेत, सामर्थ्यात आहेत, तर आशीर्वाद आहे. बघा, मी विश्वासावर जीवन जगतो. आजपर्यंत मी कोणा घरी गेला ते पाणी किंवा चहा नाही पिला. तेवढा प्यास गरमीला तुम्हाला माहिती आहे प्यास लागते की नाही लागत? किती टँकर संपत असेल बाटल्या, 10 मिनिटं नेऊन तर 1 बोट 2 बोट पितातच. अरे मी या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. म्हणून मला कशी आहे, एक सवय आहे. मला पवित्र आत्म्याने जेव्हा पहिले शिकवलेलं होतं, पहिले स्टार्टिंग मी प्रार्थना करत होतो तेव्हा माझ्या घरामध्ये दरवाजा बंद करायचा आणि दरवाजा बंद करून घरामध्ये हॉलमध्ये गाणी, देवाची गाणी ती लावायचा. आईला बाबाला सगळ्याचं फोन आला तर मी भेटत नाही असं सांग, ते प्रार्थना करतो. मध्ये गपचूप बसून राहिलो, त्याच्यामध्ये पंखा नाही, काय नाही. जेवढी गुडघ्यावर प्रार्थना करते तेवढं करत राहायचं, चिंतन करायचं, मन चिंतन करून परमेश्वराचं वचनाचं ज्ञान
आणि एक दिवस देवाने मला सांगितलं का पुढे मोठी गरमी येणार. त्यावेळी बायबल वाचत नव्हता, फक्त प्रार्थना करायचं. बायबल आता वाचायला लागली 1-2 वर्ष लॉकडाऊन मध्ये. आता पहिलं बायबल थोडंच वाचायचं, पण पवित्र आत्म्याशी जास्त भाषणा चालू व्हायचं. भरपूर पवित्र आत्मीय विषयावर वचन लिहून घ्यायचा, आपण पुढे प्रार्थना केलं. पण घरी आलं ते वाचू शकत नव्हता. बसायचा देवाशीच म्हणत, मला शिकव, मला मार्ग दे, मला शिक्षण दे, मला सारखं वाचता येत नाही, 8 वाजता व्यवस्थित. आणि मग लोकांना सांगितलं की पुढे गरमी एवढी येणार आहे, अगोदर पासून सुरुवात करा, घरात पंखे लावू नका, जरा सवय लावा पंखे कमी करायची. आणि ती सवय मी लावली. मला बराचसा अनुभव आला, पण आता नाही कंट्रोल होत. तरी म्हणजे करतो असं नाही, गरमी आहे तरी त्याला काय मी काही रोखू शकत नाही, काय करू शकत. पंख्याचा वारा येत पण येतो तो वरण गरम येतो, जवळ आहे डोक्यावर येतो. पण ते कसं, मला ही गरमी कुठून सुरू झाली ती मी पण तुम्हाला सांगतो. 5 वाजता तेव्हा ना 1 मेची प्रार्थना होती मुलुंडला, आणि मी तिकडे जाणार होतो. माझे केस थोडे मोठे होते, समजला, असे मोठे मोठे केस होते. तर ती केस कसे, मला पहिलं माहिती की माझे केस असे उलटे मोठे असे. तर ही डिश अँटिना बरोबर नव्हती, तर केस इकडे तिकडे पडायचे असे. विचार केला जाऊ दे, मग त्याला फणी मारले तरी ते इकडे तिकडे फिरतात. ते एका नावाच्या दुकानात गेलो, त्याला सांगितलं आता बघ मी एका ठिकाणी जाणार आहे. मला लक्षात नाही आलं की मी प्रार्थनेला जायचं आहे, ते एवढं हे करायची काही गरज नाही, सजावट करायची, कोणाला बघायला जाणार आहे तिकडे. माझ्या मनात अनेक विचार झाले, ते केलं मी. अरे त्यांनी ते काय लावलं ट्यूब, आणि मस्त पांढरे होते ते काळे गेले, तर काळे पण होतात का. आला त्या डोळ्यातून पाणी 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 सुरू झालं. आणि मी प्रार्थना करून आल्यानंतर झालं माझं असं काय ते झालं. मोठे चमत्कार वगैरे तिकडे घडले गेले वगैरे. आल्यानंतर हे काळं केलेलं होतं त्याचा इफेक्ट झाला. ते डोळ्यातून पाणी पाणी निघतो. 60,000 पेशी राहिलेल्या माझे, 1.5 लाख पेशी पाहिजे होत्या, 60,000 राहिले. डॉक्टरांनी चेक केलं, बोलते रक्त चेक करायला नाही, त्याला काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे. काय झालं गेलो चेक करायला, पेशी संपल्या, 60,000 आहेत फक्त, 1.5 लाख लागतात. 4 दिवस राहिला. अहो कसली बारापेटी सांगतो तुम्हाला, पवित्र आत्मा बघा. संत पौल सांगतो 2 कोरिन्थ 8:10 पासून सुरुवात जर केलं, 17वं वचन काय सांगते बघ. आता आपल्या सगळ्यांना एक गोष्टी शिकायचं. आता देवाजवळ जर राहायचं असेल तर पहिलं दुःख भोगावं लागेल, बरोबर. गौरव पाहिजे तुम्हाला. हालेलुया. मग आपण काय शिकतो पहिले शिकायचं. आणि 10वं वचन, शरीर पापामुळे मेलेला आहे, तर आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे. आत्मा मेला नाहीये, शरीर पापामुळे मेलं. केलं पाप, काळ झालं, माझं काळ झालं. तर हॉस्पिटलमध्ये 2 माणसांनी भेटायला मला, तर तिकडे सांगतात ब्रदर मला आशीर्वाद पाहिजे. अरे ते आशीर्वाद कसा देणार, मलाच अडकलेला आहे. डोळे बंद केली, देव सांगते दे. सांगितलं त्या घड्याळावर बघ, जीवनाचं घड्याळ असंच आहे का, डाग 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 ते घड्याळ. माणूस पहिला दाड पण खाली पडला. हालेलुया. बायबल काय सांगते, शरीर पापामुळे मेले, आत्मा जिवंत आहे ना, आत्मा आहे ना तिथे.
कारण तुम्ही आल्या ते येशूच्या नावाने आले माझ्याजवळ, माझ्या नावाने थोडीच उभे राहिले. तेव्हा येशू तर करतोच, तो त्याच्या नावाने करतो. दुसरी बाई त्या मुलीची आई होती, ती आशीर्वाद द्या. भीतीवर बघ ते HKची परिस्थिती काय झाली, 108 झाली, 29 झाली, आणि तिकडे प्रार्थना केली. तिकडे वर्ष झाला, ती म्हणली तिकडे. बघा हे असे अद्भुत चमत्कार झालेले होते, कारण ते कार्य येशूच होतं, तुमचं माझं नव्हतं, म्हणून चमत्कार. त्याच्यानंतर मी एक पास्टर आपला ठाण्यात जॉन बोल, तो इकडे आलेला भेटायला, कोणी मी हॉस्पिटलमध्ये. तिथून हिलिंगची प्रार्थना केली प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावाने पश्चाताप प्रार्थना केली, पवित्र आत्मा येईल, सामर्थ्य प्राप्त होईल, आणि सगळ्यावर सामर्थ्य आलं. आणि एवढी हिलिंग बघितली त्यांनी, अरे फोनवर एवढे चमत्कार करता, ते समोर काय होईल. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही आमच्याकडे या, आम्ही प्रार्थना. मी गेलो तिकडे प्रार्थनेला ठाण्याला, आणि ते कचरा पेटी मध्ये कचरा उचलणाऱ्या अशा स्त्रिया तिकडे प्रार्थनेला येतो. लोक फार गरीब लोकांची सेवा करतात. तर मी आलो तिकडे गेलो, तर तिकडे एक अशी घटना आली. तर एकीची मुलगी लग्न करून पुढे पाहायला कुठे गेली, त्या पताच होत. तर ती आली, मला सांगते माझी मुली मला सोडून कुठे गेल्या, त्या पताने फोन नाही करत, काय मला घाबरू नका, देव त्यांना परमेश्वराचे देवदूत आपले रक्षक आहे, त्याला आज्ञा दिली, आणलं ते. ताबडतोब फोन आला 5-10 मिनिटांमध्ये. अर्धा तास आला मी तेवढं काहीतरी एवढं पण फोन ठेवू शकत. तर फोन आला ना, फोन मध्ये सांगितलं, त्याने सांगितलं की मुलगी सांगते मम्मी मी घरी येते. तो चमत्कार तिकडेच झाला. अरे अशा घटना परमेश्वराने केलेल्या होत्या, आणि अद्भुत चिन्ह चमत्कार. देव जीवित परमेश्वर, फक्त देवाकडे आपलं सर्व पेपराच्या पहिल्या 5 सर्व चिंता परमेश्वराच्या हाताने. बघा किती दुःख येऊ दे, किती समस्या येऊ दे, किती संकट येऊ दे, कोणाच्या पाठीमागे लागू नये, देवाच्याच पाठीमागे लागा. देवाशिवाय दुसरं काय नाही. योग कोणाच्या पाठीमागे लागला, योगासारखा आम्ही एवढे दुःखी नाहीये बाबा, हे आचवड्याचे योग. आणि जे एवढे पहिल्या काळामध्ये लोकांनी संदेशाने जी एवढी दुःख भोगितली ते तुम्ही नाही, येशूने सांगितले निवडल्या लोकांसाठी. आमचा विश्वास कमी ना, तेव्हा सैतान आमचा फायदा घेते. लक्षात ठेवा, कुठल्याही प्रार्थनेने जीवन जगताना पहिले शिका तुमची मंडळी तुम्हाला सांभाळायची, आणि तुमच्या मंडळीची काळजी तुम्हालाच घ्यायची. दुसऱ्या मंडळीतल्या लोकांनी पण दुसऱ्या मंडळीत जाण्याचा विचार करू नका. योग मास्टर आहे, तो कोणता मास्टर आहे माहिती नाही, किती वर्ष एक्सपिरियन्स आहे, त्यांचे काय अनुभव आहेत, काय इतिहास आहे, ते तुम्हाला पूर्ण माहिती नाही. तर ते माहिती घेण्यासाठी पहिली तयारी करा, कारण आता शेवटचा काळ आहे. मी तर लोकांना नेहमी सांगतो, धर्म बदलत नाही. जे खोटे ख्रिस्ती बनतात ना, खोटे संदेश ते बनतात, तिथे शेवटच्या काळाचं लक्षण खतम होते. कोणत्याही माणसाने शेवटपर्यंत जो टिकून राहील त्याच तारण होईल. कोणत्याही माणसाने कुत्र्याचा बप्तिस्मा होत नाही, कुत्रा कधी पाण्याचा डुबकी मारून पण निघून जातो. काय एवढे पक्षी आहे, एवढे प्राणी आहेत, त्याचे जीव जंतू सर्व त्याचे आहेत. पण मी तुम्हाला शिकवतो, धर्म बदलण्याचा विचार करू नका. ज्या मनुष्य धर्म बदलतो तो सैतानाच्या पाठीमध्ये जातो. तुम्ही बप्तिस्मा घेऊ शकता. बप्तिस्मा म्हणजे येशू ख्रिस्त पिता पुत्र पवित्र आत्मा हे कोण आहे त्याची माहिती घेऊ शकता, त्याला बप्तिस्मा बोलतात. बाकी काही नाही. छोट्याशा मुलाचा बप्तिस्मा दिला तरी काय होत नाही, मोठा झाला 30 वर्षाचा झाला बप्तिस्मा घेतला तरी काय नाही. येशू सारखा कोणत्या माणसाने बप्तिस्मा घेतल्यानं कार्य केलं त्याला मी सांगेन. माझा बप्तिस्मा झाला नाही, मी पण आज पवित्र आत्म्याच्या घरी, कारण मला पवित्र आत्मा मिळाला मध्ये डायरेक्ट नावासहित मिळाला. त्यानंतर मी कार्य करायला सुरुवात केली. पण जेव्हा मी डगमळलो 2 महिन्याच्या नोकरीमध्ये शिकायला मिळालं, पण मी पापी येते लोकांना सांगतो तुम्ही पापात जाऊ नका. मला समजले येशू कोण आहे, मला आता सत्य कळालेलं आहे. 8:32 म्हणून मला वळायचं शेती बायबल घ्या, एकाच शब्दावर एकाच विचारावर एकाच वचनावर. पण कोणत्या माणसामध्ये असं माणसाच्या बाबतीत सावध राहा. माणसाच्या पाठीमागे गेला तर तुम्ही जीवनातून फार कठीण परिस्थितीमध्ये
नाशमध्ये होणार आणि नरकाच्या अग्नीमध्ये जाणार. आपल्याला शिकायचं. अरे येशूच आपल्याला स्वर्गात नेणार. जुदाचा बाप्तिस्मा झाला, पेत्राचा बाप्तिस्मा झाला नाही. पवित्र आत्म्याने त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आजचा दिवस पेंटिकॉस्ट लोक बोलतात, मला माहित नाही, मी याला मान्यता देत नाही, पण पेंटिकॉस्ट हमेशाच आहे. जो वचना शिक्षणात जातो त्याच्यासाठी पेंटिकॉस्ट आहे. पवित्र आत्मा ज्या वेळेला प्रार्थनेत उतरतो तो रोजच्या रोज पेंटिकॉस्ट आहे. जो प्रार्थनेत येतो कोणत्या घटके तुमच्यावर पवित्र आत्मा येईल तुम्हाला माहिती नाही, लक्षात ठेवा. हा कोणत्या माणसाच्या सांगण्यावर बाप्तिस्मा घेऊ नका, देवाच्या सांगण्यावर योजना करा. योहान 15:16 येशू स्वतः सांगतील, तुम्ही मला निवडलं नाही, मी तुम्हाला निवडले, तुम्ही जाऊन फळ द्यावा, तुमची फळं टिकावी. हा मोठा बाप्तिस्मा आहे, लक्ष त्याच्यात द्या. बरीच लोक धर्म पाठीमागे लागल्या, स्वस्तीच्या मागे लागल्या, याच्या त्याच्या मागे लागल्या. शेवटी माणूसच आहे, माणूस एकच आहे, परमेश्वर एकच आहे, बाकी काही विषय काढू नका. म्हणून योहान 17:3 पाठ करा. बाकी सगळं आता आपण छोटीशी एक प्रार्थना करूया. सर्व लोकांना पवित्र आत्म्याच्या दानाने वरदानाने प्रभूने भरून काढावं. विशेष प्रार्थना करूया. आपली इच्छा परमेश्वराने पूर्ण करावी. सर्व लोकांना प्रभूने चांगली बुद्धी ज्ञान द्यावा. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे प्रत्येकाने बायबलच्या नियमानुसारच लोकांना शिकवावं आणि सर्व मंडळीला प्रभूच्या मार्गामध्ये जाता यावं. प्रभूची इच्छेप्रमाणे सार्वत्रिक जीवन मिळावं ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया.